हॅलो हॅलो. ख्रिसमसचा प्रेड आहे आणि आजचा शास्त्रभाग आज आपल्या शिष्टांनी जो वाचला लोककृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आहे आणि 42 ते 46 वचन आज आपण ग्रहण केलेलं आहे. शास्त्रभाग वाचून झालेला आहे. आता आपण पहिले प्रार्थना करूया आणि नंतर देवाच्या वचनाकडे बोलूया. स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देतो. आज तुझ्या मंडळीमध्ये पुन्हा एकदा तू मला उभं केलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आज प्रभू येशू मी उभा आहे, पण माझ्यातून तू बोलला जा. मी विनंती करतो प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याला या ठिकाणी विनंती करतो की सर्वांवरती आमच्या पाकर तू घाल आणि प्रभू येशू आम्हाला समजणारं मन असं तू दे. प्रत्येक दुःखीला अंतकरण तो हर्षित कर, प्रत्येक आजारी मन तो आनंदित कर आणि प्रभू या महिन्यामध्ये कुणालाही कशाची कमतरता पडू देऊ नकोस आणि प्रभू प्रत्येकाकडून तुझं गौरव केलं जाऊ दे. बोलत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं साह्य मदत मला तू कर आणि वचनातून आम्हाला तुझी योजना सांग, येशूच्या नावात आमेन. हा शास्त्रभाग आपण अनेकदा वाचतो, ऐकतो आणि ग्रहणही केलेला आहे. लोककृत शुभवर्तमान या ठिकाणी पाहायला मिळतं एक रक्तस्रावी स्त्री आहे आणि तिला आजार हा किती वर्ष आहे? 12 वर्षाचा आहे. आणि हा विषय आजच्या डिसेंबरमध्ये घेण्याचं एक वेगळं कारण आहे. लेडीजांना जास्त ते कळेल. जे मानसिक प्रेड असतात ते ठराविक काळासाठी असतात, महिन्याचे असतात. पण ह्या स्त्रीला हा रक्तस्राव कंटिन्यू आहे आणि रक्तस्राव जर एखाद्या स्त्रीला कंटिन्यू होत असेल तर तिने याजकाला जाऊन दाखवायचं असतं आणि याजक त्याची तपासणी करणार आणि ती शुद्ध आहे का अशुद्ध आहे असं ती ठरवणार आणि मग 33 दिवस त्या स्त्रीनं ते काटावायचे असते, जगावायचे असते. त्यानंतर याजक तिला रिमार्क करायचा ही शुद्ध आहे म्हणून. पण अशा ह्या परिस्थितीमध्ये ती रक्तस्रावी स्त्री आपलं जीवन जगत असताना तिचा रक्तस्राव कधीच थांबला गेलेला नाही आहे आणि अशा ह्या रक्तस्रावी स्त्रीबद्दल आम्हाला शास्त्र असं शिकवतं लेवीमध्ये 12व्या अध्यायामध्ये जर कंटिन्यू रक्तस्राव होत असेल तर त्या स्त्रीला अशुद्ध समजायचं आणि पुढे ही जी स्त्री आहे तिनं कुठल्याही पवित्र स्थानात जाऊ नये. आमीन म्हणाल का? पवित्र स्थानात तिला जायची परमिशन नाही आहे जर कंटिन्यू रक्तस्राव होत असेल तर. इतकंच नाही आहे तर ज्या जागेवरती ती बसेल त्या जागेवरती कोणी बसायचं नाही आहे. ज्या जागेला ती शिवेल त्या जागेला कोणी शिवायचं नाही आहे. ही जुनी पद्धत होती. इतकंच नाही आहे तर तिला समाजामध्ये बाहेर ठेवलं जायचं कारण तिच्यामुळे अशुद्धता यायची आणि चुकून जर त्या व्यक्तीला आम्ही शिवलं किंवा स्पर्श केला तर त्या व्यक्तीनं आंघोळ करायचं आहे, दिवसभर अशुद्ध राहायचं आहे आणि नंतर संध्याकाळी तो शुद्ध केला जात असे. असं हे जीवन ती रक्तस्रावी स्त्री जगत असताना तिनं या रोगातून या आजारातून मुक्त होण्यासाठी याजकांना आपलं जीवन दाखवलं. याजक तिला बरं करू शकला नाही आहे. वैद्यांना तिने आपलं जीवन दाखवलं, वैद्य तिला बरं करू शकला नाही. अनेक प्रकारची स्टेटमेंट तिने आपल्या स्वतःवरती करून घेतली तरी ती बरी झालेली नाही आणि आता ही निराशमयी स्त्री होती. आता ती वेळ आली होती की याजकाने तिला अशुद्ध ठरवलं. आमीन म्हणाल का? आणि जेव्हा तो अशुद्ध ठरवतो साहजिकच घराच्या बाहेर तिला पडावं लागलं, लेकरांना सोडावं लागलं, नवऱ्याला सोडावं लागलं, आपल्या फॅमिलीला सोडावं लागलं आणि नगराबाहेर तिला राहावं लागलं. आता ही अपेक्षा रहित स्त्री झाली होती पण तिची इच्छा होती की आपल्या मुलांना जवळ घेऊन कुळवळावं, प्रेम करावं, आपल्या लोकांशी बोलावं, आपल्या पतीशी बोलावं, आपल्या परिवाराशी गप्पा माराव्या. पण या रोगामुळे तिचं जीवन तसं नैस झालं होतं, दुःखित झालं होतं, निराशित जीवन तिचं होतं. आशा म्हणून राहिली नाहीये आणि तिच्यासाठी कोणीच प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश आलं नव्हतं आणि 12 वर्षे, एक नाहीये, 2 नाहीये, 12 वर्ष या आजारामध्ये ते आपलं जीवन जगत आहे. विचार करा, या रोगामध्ये ती प्रथम चांगली सुदृढ दिसत असेल पण हळूहळू ती झिजायला चालू झाली असेल.
बारीक झाली असेल, तिचा चेहरा पिवळा पडला असेल, रक्त कमी होत चाललेलं आहे बॉडीमध्ये, आणि आम्ही त्याला मेडिकल भाषेमध्ये ॲनेमिया म्हणतो, रक्त कमी म्हणतो, आणि ती पेशंट आम्हाला पाहायला मिळालं तर तिच्यामध्ये फारसा जीवही नव्हता, पण जिद्द तिची होती की मी मरायला नाही पाहिजे, मला जगायचं आहे, म्हणून 12 वर्ष ती त्या रोगाशी झटत आहे, झगडत आहे. कदाचित तुम्ही कुठल्या ना कुठल्या आजारामुळे झगडत असाल आणि तुम्ही देवाला म्हणत असाल की हा रोग माझ्यातून नाहीसं कर, मी तुझी प्रार्थना करतो, मी तुझे उपवास करतो, मी सर्व करतो, तरी मला या आजारात तू का ठेवत आहेस? कारण आहे, आम्हाला या स्त्रीसारखं स्थिर राहायचं आहे, जगण्याची अपेक्षा ठेवायची आहे, कारण मरावा अशी आमच्या देवाची इच्छा नसते. मग धिक्कारलेला आहे समाजाने तिला, तरी पण तिच्या मनामध्ये जगण्याची इच्छा आहे. नाकारलेला आहे घरच्या लोकांनी, तरी पण तिला जगण्याची इच्छा असते, आणि नेमशास्त्रच तिच्या विरोधात आहे, तरी पण ती जगण्याचा प्रयत्न करत आहे. पण एक दिवस तिच्या जीवनामध्ये असा येतो की निराशामय जीवन असताना ती स्वतःशीच विचार करत आहे, मरण आता परवडतं, पण आता आजार हा नको, या वेदना नको, हा त्रास नको, कारण समाजाने धिक्कारलं ठीक आहे, माझ्या परिवाराने मला धिक्कारलं, याचं दुःख तिला जास्त होतं. आणि आता ती म्हणते मला मरण आलं तरी चालेल, कारण मरण परवडलं, पण समाजाकडून नातेवाईकांकडून नाकारणं हे चांगलं नाही आहे. पण एक दिवस असा येतो, सर्व वैद्य झालेले आहेत, पैसा तिच्याकडचा संपलेला आहे, तिच्याजवळ खाण्यासाठी सुद्धा काही नाही आहे, लोक धरून तिच्याकडे फेकत आहेत, त्यांच्यावरती आपलं जीवन जगत आहे, पण तरी तिच्या जीवनामध्ये जगण्याची इच्छा आहे. कदाचित आमच्या जीवनामध्ये असंच होतं, कधी कधी जगातल्या गोष्टी मिळत नाहीये म्हणून आम्ही निराशा होतो, दुःखित होतो. पण सांगू द्या, इच्छा बळकट ठेवा, आशा ठेवा, काही तर होणार आहे तुमच्या जीवनामध्ये. म्हणून अशी ही दुःखी स्त्री जेव्हा मरण मागते, तेव्हाच त्याच्या समोर, तिच्या समोर येशू तिला दिसतो. आमेन म्हणाल का? कोण दिसतं? विचार करा, तुमच्याही जीवनामध्ये जेव्हा जास्त दुःख येतं, जास्त आजार येतं, जास्त गरिबी येते, लोकांकडून मागून दमता, सर्व काही करून दमता, तेव्हा तुमच्या नजरेपुढे कोण येतं? येशू येतं. मग प्रार्थना आठवते, मंदिर येतं, आणि तुम्ही माणसांवर विश्वास ठेवत नाहीये, तर येशूवर विश्वास ठेवायला चालू करता. आमेन म्हणाल का? हे आहे भरोसा. तसं ह्या स्त्रीला फक्त तो येशू दिसतो. मग काय केले असेल तिने येशू दिसला म्हणून? इथं वचन सांगतं, तिला येशूला जाऊन सांगता ही गोष्ट येत नव्हती, कारण स्त्रीचा हा गुप्त शारीरिक बदल आहे, उघड सांगण्याची पद्धत पूर्वी नव्हती. मग ह्याच्या पुढे ही एक अशी गोष्ट होती, मी माझी वेदना येशूला सांगू कशी? कारण येशूच्या पाठीमागे माणसं आहेत, स्त्री आहेत, आणि उघड माझा आजार मी येशूला सांगू कशी? आणि जर मी सांगायला गेले तरी लोक काय करतील? मला अशुद्ध आहे म्हणून दगडफेक करून काय करतील? मारतील. कुठल्या मरणाने मी मरणार अशी तिच्या मनामध्ये गोंधळ माजलेला आहे. पण ती म्हणते मी कशीही मरणार आहे, पण येशूला माझ्या मी सांगू कशी? मग तिच्या मनामध्ये एक प्रेरणा येते, मला येशूला सांगता येत नाहीये तरी चालेल, मी एकच करेन, येशूच्या वस्त्राला जो गोंडा दिसतोय त्या गोंड्याला स्पर्श करेन. आमेन म्हणाल का? कळतं का कशाला स्पर्श करण्याची इच्छा होती तिची? वस्त्राच्या गोंड्याला. हालेलुया. वस्त्राच्या गोंड्याला मी जाऊन काय करेन? स्पर्श करेन. सांगू द्या, तिची जर इच्छा असती तर मी मेले तरी चालेल, पण येशूच्या समोर उभी राहिली असते तर येशूला कळालं असतं की तिच्या बॉडीकडे बघून तिला काय हवं आहे. तुमच्या पुढे बघा, एकदम जाड झालेली व्यक्ती पातळून आली तर तुम्ही काय म्हणताय? काय झालं तुला, इतकी का अशक्त झालेस? तसं येशूच्या नजरेतून तिचं जीवन लपलं नसतं, पण लोकांची भीती तिच्यामध्ये होती. तसं कदाचित आम्ही आमचे प्रॉब्लेम जेव्हा असतात ते लोकांच्या पुढे शेअर करण्याऐवजी देवाकडे कसं करू, मंदिरात जाऊन मी देवाला सांगू कसं, अशी गोष्ट निर्माण होत असते. पण तुम्हाला सांगू द्या, एक निर्णय घ्या,
माणसाला सांगता येत नाहीये तर देवाला मनातल्या मनात तर सांगेन. आणि जेव्हा मनातल्या मनात सांगेन तेव्हा याजकाला मी जाऊन सांगेन. कारण पद्धत आहे, कोणाला सांगितलं नसलं तरी चालेल, पण याजकाला सांगा, सेवकाला सांगा. म्हणून काही लोक आपल्यातले खरंच चांगले आहेत की कुणाला नाही सांगणार, प्रार्थनेतल्या लोकांना जाऊन सांगतात माझ्यासाठी प्रार्थना कर, मी आजारी आहे. आमेन म्हणाल का? तसं या स्त्रीने केलं आणि त्या गर्दीत ती शिरली. आता गर्दी इतकी आहे, ती गर्दीत शिरल्यानंतर ती सहज शिरली का गर्दीत? कधी तुम्ही गर्दीत गेलाय का? धक्क खावा लागतात. आणि जर मला पुढे जाय तर 4 पावले मी मागेच येतो. पण लक्षात ठेवा, त्या गर्दीत जेव्हा ती घुसली, कदाचित त्या गर्दीमध्ये ती खाली पडली असेल, तरी पण तिने येशूकडे जाण्याचं सोडलेलं नाही. अनेक आम्ही गोष्ट पाहतो की आंधळ्याने येशूला आवाज दिला आणि जोरात ओरडून म्हटलं की दावीदाच्या पुत्रा मजवर दया कर. पण या ठिकाणी ती ओरडली नाहीये. तिला माहिती आहे येशू त्याचं नाव आहे, मला बरं करणारा माझा येशू आहे. पण ती ओरडली सुद्धा नाही. कारण आहे, जर ती ओरडली असती तर लोकांनी तिला तिथंच मारलं असतं. न ओरडता तिनं त्या गर्दीत शिरली. तोंड झाकून घेतलं होतं. लोकांना ती ओळखू येऊ नये म्हणून तिने स्वतःला लपवलं होतं त्यामध्ये. आणि त्या गर्दीत ती शिरली. कदाचित बघा, आम्हाला लोक पाहतील म्हणून आम्ही काय करतो, तोंडाला बांधतो. आता तर नवीनच पद्धत आली, तोंडाला बांधायचं. कसं कोणाच्या गाडीवर कोण गेलं समजतच नाहीये. माणसं बी आता अशी करायला लागलीत. आता तोंडाला बांधायचं, डोक्याला बांधायचं. अरे पण बाबांनो, तुम्हाला लोक ओळखले नसले चालेल, देव तर तुम्हाला पाहतोय ना. आमेन म्हणाल का? पण या ठिकाणी तसंच होत आहे. त्या स्त्रीला बाकीच्या लोकांनी ओळखलं नाहीये, पण तिचा देव तिला ओळखणार आहे. त्या गर्दीत ती पॅक होऊन गेली, पण लोकांनी तिला कदाचित तुडवलं असेल, कदाचित तिच्या हातावरती तिचे पाय पडले असतील, रक्त बोंबाटी झाले असतील, पण तरी तिनं प्रयत्न सोडलेला नाहीये. ती येशूच्या दिशेने चालू लागली, येशूच्या दिशेने रांगू लागली. आणि जिकडे येशू चालाय तिकडे फास्ट जात होती. लोकांनी अनेक धक्काबुक्क मारले. लोक विसरूनच गेले की तीच ती रक्तस्रावी स्त्री आहे. त्या गावातल्या लोकांनी सुद्धा तिला ओळखलं नाहीये, तीच ती रक्तस्रावी स्त्री आहे. कदाचित आम्ही असंच करतो. चर्चमध्ये शुद्ध असतो, ओपन असतो, पण बाहेर गेल्यानंतर आमचं जीवन झाकलेलं असतं. तुम्हाला असं वाटतं की आम्हाला लोक पाहतच नाहीये, आम्हाला कोणी ओळखतच नाहीये, म्हणून करूया की पाप. पण सांगू द्या, देव आमचा पाहतो, देव आमचा पाहतो. आणि या ठिकाणी तिने प्रयत्न केला. ती गेली आणि येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला तिने स्पर्श केला. हालेलुया. सांगू द्या तुम्हाला, 12 वर्ष रक्तस्राव होत असणारी स्त्री जाग्यावरती बरी झाली. आमेन. जाग्यावरती तिचा रक्त फ्लो थांबला, रक्तस्राव थांबला. पण एक गोष्ट झाली, त्या गर्दीमध्ये येशू म्हणतो मला कोणी स्पर्श केला, कारण माझ्या शरीरातून एक ताकद, एक शक्ती, एक ऊर्जा बाहेर गेलेली आहे. आमेन म्हणाल का? आता ही डोळस असणारी व्यक्ती, त्याच्या बाजूला असणारी व्यक्ती, येशूचे शिष्य प्रभूलाच विचारता, कारण ती बाई बरी झाली आणि बाजूला सरकली. प्रियानो, आता ती लपून राहिली होती. तिला एक हर्ष झाला होता, तिला एक आनंद झाला होता की मी जो मनामध्ये कल्पना केली की मी येशूच्या वस्त्राला पकडेन, तिच्या कोंड्याला स्पर्श करेन आणि मला बरं वाटेल, आणि तिच्या इच्छेप्रमाणे तसंच घडलं. म्हणून त्या शॉक मध्ये ती होती. तिच्या शरीरामध्ये तिला बदल जाणवत होता त्या क्षणी. पण येशूच्या शरीरातली ताकद बाहेर गेली होती. आणि जेव्हा तो बाकीच्यांना विचारतोय तेव्हा ते उत्तर देतात, येशू कसं सांगू तुला कोणी स्पर्श केला? अनेक लोकांची चेंगराचेंगरी आहे ना, कसं समजणार आम्हाला तुला कोणी स्पर्श केला? पण येशू म्हणतो नाही, मला कोणी तर स्पर्श केलेला आहे, मला कोणी तर टच केलेला आहे. येशूला स्पर्श केलेला आहे का तिथे? विचार करा. तुमच्या वस्त्रांना हात लावून कोणतरी गेलं तर कळतं का? बघा, जे साड्या घालतात त्यांच्या फॉलला टच करा, समजत नाहीये. मग गोंडा काय आहे हे शिकायचं आपल्याला. ठीक आहे, हळूहळू शिकूया. पण काय होतं बघा,
ती बरे झाल्यानंतर येशू म्हटला, नाही, मला कोणीतरी स्पर्श केलेला आहे. मग आतापर्यंत येणारे लोक काय बघत होते? त्या स्त्रीला बघितलं नाही त्याचा गेटअपमुळे, पण काय बघत होते? कुणाचं लक्ष कुणाकडेच नव्हतं. प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या अपेक्षा घेऊन आला होता. दुसऱ्यांशी मतलब त्यांना काय नव्हतं. ते स्वतःसाठीच त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे चालत होते. आज सुद्धा आम्ही स्वतःसाठी तर येशूच्या पाठीमागे जाऊया आणि आपला जो संकल्प आहे ते पूर्ण करून घेऊया. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं त्या ठिकाणी प्रत्येक याजकाच्या वस्त्रांना गोंडे होते. प्रत्येक इस्रायल लोकांच्या वस्त्राला गोंडे होते. मग ही याजकाकडे जात होती तेव्हा याजकाच्या गोंड्याला तिला स्पर्श करून वाटला नसेल काय? वाटला असेल का नाही? गोंडे होते ना प्रत्येकाच्या कपड्याला. मी म्हणतोय म्हणून नको. गणना 15 मध्ये लिहिलेलं आहे. ऐका, जेव्हा परमेश्वर मोशेला म्हणतो, जेव्हा इस्रायल लोक कपडे शिवतील, आमेन म्हणाल का? बघा परमेश्वर काय सूचना देतो बघा. जेव्हा इस्रायल लोक कपडे शिवतील त्यांना सांग की त्यांच्या वस्त्राला गोंडा असावा आणि त्याला निळी फीत असावी. आमेन म्हणाल का? म्हणून निळा कलर खूप महत्वाचा आहे. आमेन म्हणाल का? अरे समजतं का? समजत नसेल तर सांगा. खूप महत्वाचा आहे. गोंडा कसला असावा? निळा असावा. मग तुम्हाला सांगू द्या, आजकाल त्या स्त्रिया साड्याच घालत नाहीये. पूर्वी साडी होती कॉटनची. लेडीज त्या 6 वारी का 9 वारी असतात माहीत नाहीये, त्याला गोंडे असायचे. मारमी आम्हाला त्या गोंड्याचं माहीत नाही, पण आता तुम्हाला सांगू द्या, पुरुषांना सुद्धा वस्त्रांना गोंडे असायचे. आणि गोंडा कशासाठी असावा असं परमेश्वर म्हणतोय, तर त्यांनी माझ्या आज्ञेकडून इकडे तिकडे न फिरावे, व्यभिचारामध्ये न फिरावे, वाईट गोष्टीमध्ये न फिरावे. जेव्हा त्यांच्या वस्त्रांना तो गोंडा दिसेल तेव्हा माझ्या आज्ञा त्यांना कळाव्या. आमेन म्हणाल का? गोंडा कशाचं प्रतीक आहे? 10 आज्ञाचं प्रतीक आहे. आमेन म्हणाल का? कळालं ना? तो गोंडा वस्त्राला का असावा? कारण आम्ही पापमय वृत्तीने वागू नये, व्यभिचार नीतीने वागू नये, तर चांगलं जीवन जगावं म्हणून आमच्या वस्त्रांना ते गोंडा असावे. पण या ठिकाणी मत्तेमध्ये देवाचं वचन सांगतं 23व्या अध्यायामध्ये, याजकांनी आपले गोंडे मोठे केले होते, मंत्रीपद मोठे केले होते, यासाठी की बाजारात जाताना नमस्कार लोकांनी घालावा, जेवणावरील प्रथम स्थान मिळावं आणि आम्हाला सर्वांनी गुरुजी गुरुजी म्हणावे म्हणून बारक्या गोंड्याचे मोठे मोठे गोंडे केले होते. आमेन म्हणाला का? पण त्याच्यामध्ये पवित्रता नव्हती, त्याच्यामध्ये शुद्धता नव्हती, कारण ते भ्रष्ट झाले होते. म्हणून ती ताकद त्यांच्या गोंड्यामध्ये नव्हती. 10 आज्ञाचं ते प्रतीक त्यांनी भ्रष्ट केलं होतं आणि सच्चा माझा येशू त्या गोंड्याचं रूपांतर म्हणून जीवन जगत होता. आमेन म्हणून का? मग त्या काळी त्या वस्त्रांना त्यांच्या गोंड्या असताना त्याच्या स्त्रीच्या मनामध्ये त्या याजकांच्या गोंड्याला नाही शिव वाटलं, पुरुषांच्या गोंड्यांना शिव वाटलं नाहीये, धार्मिक लोकांच्या गोंड्यांना शिव वाटलं नाही. तर विचार करा, येशूच्याच गोंड्याला तिला शिव वाटलं. कारण गोंडा हे 10 आज्ञाचं प्रतीक आहे. आणि म्हणून तर देवाचं वचन सांगतं, जे 10 आज्ञा आहे तो जो कोश आहे तो निळ्या कापडाने झाकलेला आहे. आमेन म्हणाल का? माहिती आहे का कुणाला हे? हात तर वर करा. निळ्या कापडाने झाकलेला आहे का नाही? पण पुढे मला सांगा, किरमिशी कलर तो माहिती आहे, निळा कलर माहित नाही आम्हाला. ठीक आहे, निळा फीत असावी म्हणजे निळा गोंडा असावा. आमेन म्हणाल का? गोंडा हे 10 आज्ञेचं प्रतीक आहे. कळतं का? आणि तो प्रभू येशूमध्येच पूर्ण होता. पण कदाचित असं झालेलं आहे, आम्ही आमचं जीवन ख्रिस्तीमय जगतो, वागतो सुद्धा, पण आमच्यामध्ये पापाने घर बनवलेलं आहे. आम्ही लोकांना दाखवतो मी धार्मिक आहे, पण मी धार्मिक नसतो. आम्ही लोकांना दाखवतो मी प्रार्थनामय जीवन जगतो, पण आम्ही तसं नसतो. आम्हीही त्या याजकाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे आहे, आम्ही दिसतो तसं नसतो. आमेन म्हणा. खरं आहे ना? खरं आहे ना? म्हणून त्या स्त्रीला त्या याजकांच्या गोंड्यामध्ये ते सामर्थ्य भासलं नाहीये, पण माझ्या येशूकडे बघून वाटलं त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला मी शिवलं तरी बरी होईल, आणि तसंच झालं. आमेन म्हणाल का? आणि सांगू द्या, एक खूप मोठी गोष्ट या स्त्रीनं केली. खूप मोठी गोष्ट या स्त्रीनं केली. आतापर्यंत ज्यांना बरं व्हायचं होतं त्या लोकांनी काय केलं, तर प्रत्येक लोक येशूजवळ यायचा, येशू माझ्या मुलाला बरं कर, येशू माझ्या मृतांना बरं कर, येशू या आजाराला बरं कर, येशू या आंधळ्याला डोळे दे, येशू या लंगड्याला तू चालव. प्रत्येक जण तोंडाने सांगत होतं. पण या स्त्री
स्त्रीनं असं काही बायबलमध्ये कार्य केलं की त्याच्या गोंड्याला स्पर्श केल्यानंतर ही बातमी सगळीकडे पसरली आणि लोक आता येशूकडे येऊन म्हणत नव्हते, येशू याला बरं कर, तर काय म्हणायचे, येशू तू काय करू नकोस, आम्हाला फक्त तुझ्या गोंड्याला स्पर्श करू दे. आमेन म्हणाल का? तुम्हाला वाटतं का हे वचन आहे बायबलमध्ये? अरे वाटतं का नाही वाटतं? हा ठीक आहे. मार्क याचा 6:56 वचनामध्ये हे वचन. आता लोकांनी काय केलं बघा, कोणीच आता काय करायला लागले, येशूला सांगायचं सोडलं. आपल्या आजारी व्यक्तींना घ्यायचे, लंगडा असेल तरी ताकद घ्यायचे, टिटिक टिटिक वस्त्राला स्पर्श करू लागले. आंधळा असेल तर त्याला घ्यायचे आणि त्याच्या वस्त्राला स्पर्श करू लागले. आणि सांगू द्या, येशूने त्यांना नकार केला नाही. जितक्याने त्याच्या गोंड्याला स्पर्श केला, जितक्याने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला, तितके बरे होत चालले. आमेन म्हणाल का? हा चमत्कार कधी तुम्ही ऐकलाय का? पण आज देव तुमच्याशी का बोलत आहे? कारण त्याच्या वस्त्रामध्ये ताकद आहे आणि त्याचं वस्त्र जे अंगावचं होतं त्याला एकच शिलाई होती. बारकाईने बायबल वाचा. आणि या स्त्रीद्वारे कळालं की येशू फक्त स्पर्श करण्याने आम्ही बरं होतो असं नाही आहे, तर त्याच्या गोंड्यामध्ये सुद्धा आरोग्य आहे, त्याच्या वस्त्रामध्ये सुद्धा आरोग्य आहे, त्याच्या बोलण्यामध्ये आरोग्य आहे, आम्हाला माहिती आहे. पण आज तोच देव म्हणतोय, तू मला स्पर्श करतोयस काय? आज तुम्ही करू नका, पण त्या देवाचा तर स्पर्श तुम्हाला जाणवून घ्या. म्हणून तुम्हाला सांगू द्या, अनेक लोकांनी आता आपल्या रुग्णांना शेतामळ्यातून आणलं, घरातून बाहेर काढलं आणि येशूला विनंती करू लागले, येशू आम्ही तुला विनंती करतो, तू फक्त शांत उभा राहा, आम्हाला फक्त तुझ्या गोंड्याला स्पर्श करू दे. हालेलुया. आणि येशूने त्यांची इच्छा पूर्ण केली प्रियानो. आणि जितक्याने त्याला स्पर्श केला तितके सर्वच बरे होत गेले, सर्वच बरे होत गेले. आज हा गोंडा कुठे आहे? आज आमची वस्त्र चेक करून बघा, ते गोंडे आहेत का? पण आमच्या पूर्वजांनी बरोबर केलं होतं. ज्या लेडीज पहिल्या साड्या नेसायच्या त्यांच्या पदराला ते गोंडे 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 असायचे. आणि आता त्या साड्या महाग झालेल्या आहेत, 5,000 6,000. पण आता येत नाही आहे कारण रेट जास्त आहेत. पण सांगू द्या, आज तुमच्या वस्त्रांना गोंडे लावलं नसला तरी चालेल, पण हृदयात तो गोंडा तयार करा. फक्त येशूला ग्रहण करा. आमेन. आणि जेव्हा येशू माझ्या हृदयात येतो तेव्हा मला काही होणार नाही आहे. आमेन म्हणत का? जेव्हा येशू माझ्या हृदयात येतो तेव्हा मला काही होणार नाही आहे. म्हणून सांगू द्या, ही बातमी सगळीकडे गेली प्रियानो, ही बातमी सगळीकडे गेली, अनेक खेड्यापाड्यात गेली, अनेक राज्यामध्ये गेली आणि सगळीकडे हाच प्रचार झाला की येशूच्या गोंड्यामध्ये ताकद आहे, आरोग्य आहे, म्हणून तो फेमस झाला. आज त्या बाईने केलेल्या एका गोष्टीमुळे सर्व लोकांचे डोळे उघडले गेले. आज तुमच्याकडून माझ्याकडून येशू तेच अपेक्षा करतो, आमच्यामुळे कुठे बातमी जात आहे का? आमच्याकडून कुठे सेवा कार्य घडत आहे का? आणि सांगू द्या, ज्याने त्या स्त्रीच्या मुखावरचं कापड काढलं आणि ती जी स्त्री होती, आता तिला कळालं होतं की लपणं शक्य नाही आहे. ती पुढे बोलू लागली, प्रभू मी हा आजार तुला उघड सांगू शकत नव्हते, पण जेव्हा मी तुझ्या वस्त्राच्या गोंड्याला शिवेन अशी मी कल्पना केली होती आणि तसंच माझ्या जीवनामध्ये घडलं. तेव्हा येशूने तिला काय म्हटलं माहितीये? जा, तुझ्या विश्वासाने तू बरी झालेली आहेस. आज त्या स्त्रीसारखा आमच्यामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. परिस्थिती कोणतीही असू दे, फक्त आम्ही आमचं जीवनच बघत बसलेलो आहे, फक्त आमचं सुखच बघत बसलेलो आहे. त्याच्यामुळे चमत्कार आमच्या जीवनामध्ये घडत नाहीये, त्यांच्यामुळे आमच्या जीवनामध्ये उन्नती येत नाहीये. पण सांगू द्या, तुमच्या हातामध्ये तुमची उन्नती आहे, तुमच्या विचारामध्ये तुमची उन्नती आहे, तुमच्या विचारांमधून उन्नती दुसऱ्यांच्या जीवनात येऊ शकते. चांगलं विचार तर करा. आणि त्या स्त्रीचा रक्तस्राव थांबला आणि ती पुढे जाऊन स्त्री सदृढ बनली गेली. आमेन म्हणाल का? आता तिला लपण्याची गरज नव्हती, आता दुसरीकडे राहण्याची गरज नव्हती, पण तिनं आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं. आणि अनेकांनी तिच्याकडे पाहिलं तेव्हा ते आता दगड मारायचे टपले होते ना, तिचे दगड खाली पडले, कारण तिथे तिचा भुरका निघाला होता, ती बरी झालेली होती. ही वार्ता तिच्या
गावामध्ये फेमस झाली आणि मानानं तिला तिच्या घरामध्ये घेतलं गेलं. समाजाने तिचा स्वीकार केला. आज आमचं जीवन जर असं असेल, टाकलं असेल, धिक्कारलेला असेल, प्रभूकडे या. तो तुम्हाला तुमचा मान, सन्मान आणि परत घेऊन येणारा देव आहे. म्हणून देवामध्ये समर्पित होण्याची गरज आहे. म्हणून देवाने आम्हाला पूर्वी सांगितलेला आहे, तोच देव आज सुद्धा सांगत आहे, विश्वास धरून खंबीर असा उभा राहा. परिस्थिती कोणतीही असू दे, काही असू दे, पण मी तुझा देव बदलणारा नाहीये. मिराकल, चमत्कार करणारा मी देव तुझ्या बरोबर आहे. तू माझ्याकडे येऊन तर बघ. म्हणून कदाचित मृत्यूमध्ये आमचे प्रियजन असतील, त्यामध्ये फक्त आशा देवाकडे बाळगा. देव त्याला बरं करेल. पण विश्वास ठेवा प्रिया, या स्त्रीने जे केलं ती आज तुम्हाला करण्याची गरज आहे. पण काही गोष्टी अशा असतात आम्हाला उघड सांगता येत नाहीये, त्या गोष्टी देवाला सांगणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी याजक त्या ठिकाणी बघा लाजले, लोक त्या ठिकाणी लाजले आणि त्यांनी ठरवलं की आमचं जीवन बदलणं गरजेचं आहे. म्हणून आता त्याने आपल्या मंत्रिपदांना पुन्हा छोटं करायला चालू केलं. आपले गोंडे जे मोठे केले होते लोकांना दिसायसाठी, ते गोंडे बारीक केले आणि अनेकांनी आपल्या गोंड्याचं मार्ग जाणून पुन्हा एका देवावरती भरोसा ठेवला. पण देवाने त्यांना एकच गोष्ट सांगितली, 10 आज्ञा जर तुम्हाला जमत नसतील, प्रीती करा म्हणजे 10 आज्ञा पाळण्यासारखे आहे. आमेन म्हणाल का? म्हणून प्रीती ही सर्वात मोठी आज्ञा आहे प्रियानो. प्रीती सर्वात मोठी आज्ञा आहे आणि हीच प्रीती आम्हाला करता येत नाही आहे. आणि हीच प्रीती आमच्या हृदयात बसते, आमच्या हृदयात बसते. पण आम्ही प्रीतीला दाखवताना कसं दाखवतो बघा. एखाद्याला मदत करायची असेल, खरंच करतो आणि 10 जणांना जाऊन सांगतो. काय म्हणून? मी त्याला मदत केली, मी तिला मदत केली. काय होतं माहिती आहे का? त्याच्यामुळे त्याची बदनामी होते. म्हणून प्रतिफळ आमच्याकडे येत नाही आहे. बरोबर आहे का? 10 जणांना जाऊन सांगू नका. मनात ठेवा, देव तुमचं प्रतिफळ देईल. आमेन. कारण काय होतं, त्या लोकांची निंदा केली जाते, तिथं दोष दिला जातो. म्हणून जर प्रीती करायची असेल तर दाखवू नका. म्हणून प्रीतीचं उदाहरण आहे, प्रीती काय करत नाहीये, बडाई मारत नाहीये. पण आज आमच्यातली प्रीती काय करते, बडाई मारते. जसं शास्त्रीय पुरुषाच्या जीवनातल्या वस्त्रांचा गोंडा मोठा होत गेला, मंत्रीपद मोठे मोठे होत गेले, तसं आमच्यातली प्रीती बडाई मारत जेव्हा जाते, कार्य घडत नाही आहे. स्थिर राहा. तुमचा उजवा हात काय करतो ते उजव्या हाताला कळू नये. बरोबर आहे का? बरोबर आहे, ठीक आहे, बरोबर आहे. डाव्या हाताला कळू नये. आमेन. म्हणून देव म्हणतो, जे काही करतोस त्याचे वाजवी करू नकोस, वाजवी करू नकोस. पण तुम्हाला सांगू द्या, ख्रिस्तमय जीवन जगणं तितकंच आज अवघड आहे, तितकंच आज अवघड आहे. कारण तो गोंडा आज तुमच्या हृदयामध्ये आहे आणि तो गोंडा म्हणजेच माझा प्रभू आहे. कारण त्याच्यामध्ये पूर्ण आज्ञा झालेली आहे आणि त्यानेच त्या आज्ञा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे. म्हणून जेव्हा आमच्या नजरेत पाप येतं तेव्हा नकार द्यायला शिका. जेव्हा विचारात पाप येतं नकार द्यायला शिका. कारण मृत्यूसारखी परिस्थिती येते तेव्हा सुद्धा देवाला धन्यवाद द्या. कारण या स्त्रीसारखं आमचं जीवन पाहिजे. एक विश्वास भरलेलं जीवन तिच्या जीवनामध्ये आलं. शेवटची घटका मोजत असताना तिला वाटलं की येशूच मला यातून वाचवू शकतो. तसं तुम्हाला आणि मला आजच्या युगामध्ये येशूच वाचवू शकतो. आमेन म्हणाल का? ठीक आहे. बघा अनेकदा काय होतं, आज ख्रिस्ती लोकांची परिस्थिती कशी चाललेली आहे बघा. अनुवाद 6 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये सांगतं, तुझा देव परमेश्वर आहे, याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. आमेन म्हणाल का? गोंडा कळाला ना, प्रीतीमध्ये कन्वर्ट झालेला आहे, प्रीतीमध्ये कन्वर्ट झाला, कळाला. आता देव काय म्हणतोय बघा, मानवानो तू माझ्यावर प्रेम करतोस तर मनाने कर, दुसरी गोष्ट जीवाने कर आणि तिसरी गोष्ट शक्तीने कर. आता बघा, मनाने म्हणतोय आम्ही, हात तर वर करा, हात वर करा. मन आहे का सर्वांना? आहे का नाही आहे? मन आहे, पण या मनावर ताबा आमचा नाहीये. आज आम्ही ते आहे खरं, पण आम्ही बघतोय पुढे, पण आमचं मन विचार करते घराकडे, विचार करते पैशाकडे, विचार करते सुखाच्या गोष्टीकडे. मन देवाकडे लागत नाहीये.
होय किंवा नाही? मन देवाकडे लागत नाहीये. आता जीवाचा संबंध येतोय. जीव कशात आहे आमच्या बॉडीमध्ये माहिती आहे का? जीव कशात आहे? रक्तात आहे. जीव कशात आहे? रक्तात आहे. आणि रक्त म्हटलं ना, आता मी रक्तापासून देवावर प्रेम कसं करायचंय? प्रेमासाठी रक्त व्हायला चालू होते आम्ही, माहितीये का? मेलो तरी चालेल, पण मी नाही माझं प्रेम बंद करणार. पण त्या देवावरती प्रेम करते मरायला नाही बाबा. ख्रिश्चन लोक झाले की मारतात लई, म्हणून मी नाही ख्रिश्चन, नाकार देतोय. हे रक्तात जीव आहे, म्हणून जीवापासून देव म्हणतोय प्रेम कर. रक्त तुझं सांडेल, पण मी तुझ्यावर प्रीती करणारा देव आहे. आणि तिसरी गोष्ट आहे शक्ती. आता आमच्या शक्तीचा उपयोग आम्ही कुठे करतोय बघा. दिवस रात्र काबाड कष्ट करेल, रविवारच्या दिवशी सुद्धा सुट्टी घेणार असेल तरी म्हणतोय एक पगार मिळतोय, काम करूया की. खरं आहे का? या शक्तीचा उपयोग आम्ही कामासाठी करतोय, देवासाठी करत नाहीये. म्हणून देव म्हणतोय तू माझ्यावर प्रीती करतोयस ना, मनापासून कर, जीवापासून कर आणि शक्तीने कर. आमेन म्हणाल का? जोपर्यंत या तीन गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये एक होत नाहीये, तोपर्यंत देव त्याच्या जीवनामध्ये कार्यच करत नाहीये. म्हणा का? योहान शुभवर्तमानाचा 4 अध्याय आणि 24 वचन. तुझा देव परमेश्वर काय आहे? असं नाही. तुझा देव परमेश्वर काय आहे? योग्य आहे ना? वचन वाचा सिस्टर. योहान शुभवर्तमान याचा 4 अध्याय 24 वचन. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. बरोबर आहे का? बघा, कळतं का? म्हणूया सर्वांनी, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने. बरोबर आहे का? आता मला सांगू दे, प्रत्येकाने मला काय उत्तर देऊ नका, देव आज तुमचा अंतकरण जातोय. खरंच आम्ही देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करतो का? हा क्वेश्चन मार्क आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. म्हणून जोपर्यंत आम्ही खरेपणाने त्याच्यावरती प्रीती करत नाही आहे, त्याची उपासना करत नाही आहे, तोपर्यंत मिराकल होत नाहीये. पण जेव्हा तुम्ही आत्म्याने खरेपणाने त्याच्यावरती प्रीती करता, तेव्हा तुमच्याद्वारे मिराकल व्हायला चालू होती. आमेन म्हणाल का? म्हणजे बघा काय होईल. ज्यांच्यासाठी तुम्ही मध्यस्थी कराल देव ते ऐकेल. मंदिरासाठी तुम्ही प्रार्थना करेल ते देव ऐकेल. तुमच्या परिवारासाठी तुम्ही प्रार्थना कराल ते देव ऐकेल. कारण देव तुमचं अंतकरण जाणतो, तुमचं मन जाणतो, तुमची शक्ती जाणतो, तुमचा वेळ जाणतो. म्हणून तर देव देतो. कदाचित आम्हाला ह्या गोष्टी यासाठी मिळत नाही आहे की आम्ही एकत्र होत नाही. एकत्र कधी होतो माहिती आहे? आम्ही जेव्हा ICU ला पडतो ना, तेव्हा आमचं मन एकत्र येतं, शक्ती एकत्र येते, विचार एकत्र येतं आणि मग हालेलुया प्रेज द लॉर्ड येशू रक्ताचे बेडवर असताना मग अनेक लोक प्रार्थना करतात. मी वाईट म्हणत नाहीये, त्या वेळेत सुद्धा देव तुम्हाला ब्लेस करतोय, कारण मागं फिरणं गरजेचं आहे. म्हणून सांगू द्या, जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत शरीरात प्राण आहे, त्याच्यावरती प्रीती करा. आणि हाच प्रश्न त्याने पेत्राला विचारला का नाही विचारला? संदेश दिलाय ना, 3 वेळेस विचारला. आणि मग पेत्र म्हणाला तुला माहिती आहे. तसं आज देव तुम्हाला प्रश्न करेल. मंदिरात आला तुझं मन माझ्याकडे होतं का? मंदिरात आला तुझा जीव माझ्याकडे होता का? मंदिरात आलास तेव्हा तुझी शक्ती माझ्यासाठी तू उपयोगात आणलास का? तेव्हा आम्ही काय म्हणणार? नाही, मंदिरात गेलो तेव्हा गाढ झोपलो होतो देवा, मंदिरात गेलो तेव्हा बाकीच्या विचारांमध्ये होतो देवा. म्हणून मनावरती ताबा ठेवा, मनावरती ताबा ठेवा. अनेक प्रकारे मनाला डिस्टर्ब करणारा तो डेव्हिल मंदिरामध्ये सुद्धा असतो. मना कसे लोकमध्ये सांगितलेलं आहे. कुबड आलेली स्त्री माहिती आहे का? किती त्रास होता वर्षाचा तिला? 18 वर्ष तो सैतान कुबार रूपी तिच्यात होता. पण ती कुठं आली? मग तुम्हाला सांगू दे, तुम्हाला असं वाटतं का मंदिरात सैतान येत नाहीये? मी काय म्हटलं समजतं का? असं समजू नका मंदिरात सैतान येत नाहीये. येतं, आमच्या देहातून मंदिरात येतं, ऐकतंय सुद्धा. पण ते का बसते माहितीये का? सगळे आहे ती माझीच आहेत म्हणते. काय म्हणते? पण तुम्हाला सांगू द्या, एक जर इथं पेटलेला असेल त्याला विझवण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणून विश्वासात त्याच्या विरुद्ध दृढ असं उभा राहा, कारण देवाने तुम्हाला ते गोंडा बनवलेला आहे. जो तुम्हाला स्पर्श करेल त्याच्या जीवनामध्ये चांगलं घडलं जाईल. जो तुम्हाला अनुभव घेईल त्याच्या जीवनामध्ये कार्य व्हायला चांगलं होईल. म्हणून देवावरती खऱ्या अंतकरणाने प्रेम करा, त्याला स्पर्श करा, कारण तो म्हणतो मी तुला
मोठ्या करुणेने जवळ करेन, कुरवाळे माया करेन, मी तुला सोडणार नाही आहे. तो माझा देव तुमच्या जीवनामध्ये आज सुद्धा कार्य करायला तयार आहे. आज त्या रक्तस्रावी स्त्रीप्रमाणे आमची परिस्थिती नाही आहे प्रिया. 12 वर्ष जीवन कंटणं चेष्टा नाही आहे. जरा आजार झाला आम्हाला तर डोक्यावरती घर घेतो आम्ही. कसं मी बरं होणार, चिडाचिडी होते, रागारागी होते, भांडणतंटा होतात. आणि जसजसे वेळ जाईल तसं तो शांत होतो. डॉक्टर म्हणेल तेव्हाच हा मान हलवतो तो. खरं आहे ना? पण आज तुमचा जो डॉक्टर आहे तो तुमच्या जीवनामध्ये आरोग्य घेऊन येत आहे. आणि तो म्हणत आहे, माझा येशू जन्माला काय येत आहे बघा. काय म्हणून आलेलं आहे? तारणारा. फक्त तुमची लाईफ सेव्ह करायलाच नाही आहे, तुमच्या सर्व गोष्टीपासून तुम्हाला बाजूला करण्याला तो आलेला आहे. आणि चांगलं सुखमय जीवन तो देण्यासाठी आलेला आहे. म्हणून प्रभूवरती विश्वास ठेवा आणि देवाला म्हणा की माझी लाईफ आज 12 वर्ष नाही, 18 वर्ष नाही, आत्तापर्यंत सगळी दुःखातच गेलेली आहे. पण देवा, मी तुझी आशा धरतो, मला आनंदित कर. ज्याप्रमाणे ती स्त्री आनंदित झाली, शॉकमध्ये गेली. घडलं कसं? मी जो विचार केला होता त्याप्रमाणे घडलं कसं? कारण तिची आत्मिक ताकद ती होती, म्हणून तिला आरोग्य मिळालं. आज तिच्यासारखं तुम्ही येशूला म्हणा की मी तुला प्रार्थनेत स्पर्श करेन, मी तुला प्रार्थनेत तुझ्या जवळ येऊन तुला मिठीत घेईन. आतापर्यंत तो घेतो, आता मी तुला मिठीत घेईन. आरोग्य कार्य करायला तुमच्या जीवनात चालू करेल. डोळे बंद करूया आपण यावेळेस. स्वर्गीय प्रभू, मी तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. अनेक आमचे प्रियजन आज असे आहेत की प्रभू येशू बंधनामध्ये, दुःखामध्ये, आजारामध्ये, संकटामध्ये, यातनेमध्ये आहे. त्याने आपली दृष्टी आता तुझ्याकडे लावलेली आहे. जगातल्या सर्व मानवांकडे मदतीची अपेक्षा केली, कुठलीही मदत आली नाही आहे. पण मी तुझ्या चरणाजवळ येतो. ज्याप्रमाणे मरियेने प्रभू तुझ्या चरणाला येऊन प्रभू त्या चरणापाशी बसून तुझे वचन ऐकू लागली, त्याप्रमाणे या मंदिरात येऊन तुझे प्रियजन तुझं वचन ऐकत असताना चंगाई, आरोग्य, सामर्थ्य, भरभराट त्यांच्या जीवनात येऊ दे. प्रत्येक त्यांच्या विरोधात असणारी सैतानी शक्ती ही नष्ट नाबूद केली जाऊ दे. पवित्र आग या ठिकाणी त्यांच्या जीवनाला आज जाणून घेऊ दे. प्रत्येक निराशमय जीवन त्यांच्या जीवनातलं निघून जाऊ दे. आणि बरकत या परमेश्वरा मंडळीमध्ये येऊ दे. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो प्रभू. ती मरिया जिने आपलं अश्रू तुझ्या पायावरती गाळले, त्याप्रमाणे आज या मंदिरामध्ये आम्ही अश्रू गाळत आहे. आणि प्रभू तिच्या अश्रू तू पाहून तिला तू परमेश्वरा तिच्या सर्व संकटातून, दुःखातून, यातनेतून वाचवलंस आणि तिला एक महान अशी स्त्री केलीस. त्याप्रमाणे आमचं जीवन सुद्धा परमेश्वरा तू महान असं बनवणारा देव आहेस. प्रभू, आमचे जीवन आज तुझ्यामध्ये आम्ही देत आहे. तू परमेश्वर आमच्या जीवनाला एक नवीन असं कर, नवीन साक्ष आमच्या जीवनामध्ये घडू दे. पुन्हा एकदा पोरले या ठिकाणी मंडळी तुझ्या हातामध्ये आम्ही सपोर्ट करत आहे. प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव करून घे. येशूच्या नावामध्ये आमेन. अतिशय सुंदर अशा संदेशाबद्दल परमेश्वराचा आभार आणि परमेश्वराच्या नावात धन्यवाद दिले. आपण आपलं अर्पण परमेश्वराला द्यायचं आहे.